हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्य जगत असताना दुःख येणार आहे. त्या दुःखाला फेस करत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, समाधानी राहण्याचा प्रयत्न करा, चेहऱ्यावरती नेहमी स्माइल ठेवा. कारण काय होईल, आपण कोणत्याही फील्डमध्ये काम करत असाल, चेहऱ्यावरती स्माइल असली तर आपलं काम किंवा आपल्या कामामध्ये आपल्याला यश नक्की मिळतं. म्हणून प्रसन्न चेहऱ्याने कोणतंही काम करत असाल तर हसतमुखाने करा. मित्रांनो, मी तुमच्यासाठी जे समाजात घडतं, जे आपल्या अवतीभोवती घडतं, ते तुमच्या डोळ्यासमोर मी उजागर करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासोबतच मित्रांनो, आज आपण सोशल मीडिया ओपन केला तर आपलं मन एक वेगळ्या भ्रमात पडत आहे. आपलं मन एक वेगळ्या विचारांनी त्रस्त आहे. असं का होत आहे? आज आपल्या हातात मोबाईल आहे मित्रांनो, पण खरं सांगायचं झालं तर मोबाईलचं ॲडिक्शन आपल्याला इतकं झालेलं आहे की सकाळी उठल्यासोबत आपण सोशल मीडियावर गेलो, स्क्रोल करतो. एक चांगली पोस्ट असेल किंवा वाईट पोस्ट असेल तर लगेच आपण क्षणाचाही विलंब न करता ती पोस्ट शेअर करतो. किंवा एखादी पोस्ट चांगली नसेल तर आपण राग व्यक्त करतो, चांगली असेल तर त्या पोस्टचं समर्थन करतो, खाली कमेंट्स करतो. मित्रांनो, आज समाजामध्ये किंवा आपण बघतो की तणावाचं एक स्थिती निर्माण झालेली आहे. राजकारण तुम्हाला माहित आहे कसं पेटलेलं आहे, त्यात काय घडामोडी होत आहेत आपल्या सर्व नजरेस आहे. कारण आपण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो, आपल्याला माहित असतात काही बातम्या फेक आहेत. त्या फेक बातम्यांना बळी पडू नका. माझा एक हेतू आहे, एक सोशल अवेअरनेस व्हावी, एक चांगली वाटचाल व्हावी, एक जागरूकता व्हावी, म्हणून हा व्हिडिओ मी आज बनवत आहे. मित्रांनो, जे आपण पाहतो, जे खरोखरच सत्य आहे असं आपल्याला वाटतं. पण एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, जे आपण पाहतो ते खरं सत्य असतं, ते आपल्याला दाखवलेलं असतं, ते एक भ्रमजाल आहे, ते जाळ आहे. त्या भ्रमात आपण अडकतोय. सोशल मीडियावर काही सेकंदात बातमी व्हायरल होते. तुम्ही बघत असाल तर बातमी फेक असेल, रिअल असेल, पण ती सेकंदात व्हायरल होते. एक क्लिप असेल ना मित्रांनो, त्या क्लिपचा एखादा छोटा भाग एडिट केला जातो. एक फोटो असेल, त्याला वेगळ्या संदर्भात दाखवला जातो. डोळ्यांसमोर त्याला प्रेझेंटेशन असा केला जातो की आपलं मानसिकता बदलते त्या फोटोला किंवा त्या व्हिडिओला बघून. आणि सोशल मीडियावर सध्या तेच राजकारण चालू आहे की ते एक वेगळ्या पद्धतीने घेऊन चालले. ते कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे, कारण त्या गोष्टीने काही लोकांची मनं दुखवली जात आहेत. मित्रांनो, आज आपण बघतो की मत तयार होण्याआधीच भावना भडकवल्या जात आहेत. आपण विचार करत नाही मित्रांनो, आपण डायरेक्ट प्रतिक्रिया देतो त्या गोष्टीवर. असं एखादी पोस्ट बघितली की त्या संदर्भात आपण विचार करत नाही की त्या विषयावर, त्या पोस्टवर आपण डायरेक्ट काय करतो, प्रतिक्रिया देतो. आपण तपास करत नाही मित्रांनो, तर करतो तो डायरेक्ट फॉरवर्ड करतो. आपण एखादी पोस्ट दिसली, चांगली असो वाईट असो, लगेच शेअर किंवा फॉरवर्ड वगैरे करून मोकळे होतो मित्रांनो. आणि इथेच भ्रमाचा खेळ सुरू होतो. तो असा की मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे अल्गोरिदम तुम्हाला तेच दाखवतो जे तुम्ही बघतात. तुमच्या ब्रेनशी ते कनेक्ट होतं. म्हणजे एखादी न्यूज वगैरे बघितली असेल तर तुम्ही बघितली किंवा तुमच्या नजरेस आली तर अल्गोरिदम ते तुम्हाला आवडतं तेच तुमच्या पुढ्यात तुम्हाला ती न्यूज असेल किंवा पोस्ट असेल ते दिसते. आणि त्याने असं होतं की तुम्हाला काय वाटतं, तुमचं मन किंवा तुमचे विचार सगळे माझ्यासारखाच विचार करतात असं अल्गोरिदम तुम्हाला व्हिडिओ किंवा पोस्ट दिसते. त्याच प्रकारे एक मानसिकता बदलते की सर्वजण माझ्यासारखा विचार करतात असं वाटतं. पण मित्रांनो, जर खरं बघितलं तर कदाचित ते चित्र सर्व वेगळं असतं. कारण ते अल्गोरिदमने तुमच्या ब्रेनशी कॅच केलेलं एक
म्हणजे ब्रेनशी खेळतं, अल्गोरिदम तुमच्या ब्रेनशी खेळतं आणि ते तुम्हाला दिसतं. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की माझ्यासारखे सर्व विचार करतात, चित्र वेगळं असतं. मित्रांनो, तुम्हाला एक सोपा आणि साधा प्रश्न विचारतो, तो असा की सोशल मीडिया वाईट आहे का? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये ना. सोशल मीडिया एक शक्ती आहे मित्रांनो. त्याने भ्रष्टाचार उघड केलाय, सामान्य माणसाचा आवाज बंद आहे. आज मी ते तुमच्या समोर बोलतोय, सोशल मीडियाची शक्ती आहे मित्रांनो. पण त्या शक्तीचा वापर दुसऱ्या दिशेने होऊ शकतो. म्हणून आज गरज आहे आंधळ्या विश्वासाची नाही, तर जागरूक नागरिक होण्याची, म्हणजे एक सोशल अवेअरनेस होण्याची. समाजामध्ये सोशल अवेअरनेस झाली पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ मी बनवतोय. प्रत्येक पोस्ट शेअर करण्याआधी एकदा विचार करा. आपण जे काही ते पोस्ट वगैरे शेअर करतो ते एकदा तरी विचार करा, त्याचं सत्य काय आहे, ते फेक आहे का, ते तपासा. त्या प्रतिक्रिया देण्याआधी सत्य काय आहे ते तपासा, कारण एक सोशल अवेअरनेस होईल, त्यातून एक सामाजिक जागरूकता निर्माण होईल. कारण आज लोकांचं जे आहे, लोक आज टेन्शन मध्ये आहेत, मन दुखवली गेली आहेत लोकांची. कारण कसं आहे मित्रांनो, आपण जर विचार करणे थांबवला तर दुसरे आपल्यावर विचार करतील आणि तेव्हा सोशल मीडिया राहणार नाही मित्रांनो. एक भ्रम तयार करण्याची मशीन बनेल सोशल मीडिया. म्हणून विचार करा, एखादी पोस्ट असेल, काही असेल, ते शेअर करण्याआधी ती तपासून घ्या, खात्री करा की बरोबर आहे किंवा नाही. याने लोकांची मनं दुखवली जात आहेत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मित्रांनो, कसं आहे, मोबाईल तुमच्या हाती आहे, म्हणजे तुम्ही मोबाईल वगैरे यूज करता, सोशल मीडियावर तुम्ही कनेक्ट आहात. एखादी न्यूज आली तुमच्या डोळ्यासमोर, त्याची चौकशी करा, तपास करा, त्यानंतर त्यावरती प्रतिक्रिया तुमच्या काय असतील त्या मांडा, किंवा तुमचं काय असेल ते अभिप्राय तिथे नोंदवा. पण ती सत्य आहे की फेक आहे, त्या गोष्टी लक्षात घेऊन सर्व करा. निर्णय स्वतःचा आहे मित्रांनो. एक सोशल अवेअरनेस होईल म्हणून हा मी व्हिडिओ बनवला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमचा अभिप्राय नोंदवायचा असेल तर कमेंट्स मध्ये मला काय ते सांगा. पुन्हा भेटूया नवीन संकल्पासह, नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.